तर परत आपले स्वागत आहे आणि हा लेक्चर नंबर 48 आहे आणि आज आपण आयगन व्हॅल्यू आणि आयगन वेक्टरच्या प्रॉपर्टीजबद्दल बोलू। म्हणून येथे प्रॉपर्टी आहे, म्हणून जर आपल्याकडे एक आयगन व्हॅल्यू म्हणून लॅम्बडा असेल आणि नंतर x त्याचे अनुरूप आयगन वेक्टर असेल, मग या अल्फा एला आयगन व्हॅल्यू लॅम्बडा आणि अनुरूप आयगन वेक्टर हे x आहे। म्हणून ही प्रॉपर्टी म्हणजे जर लॅम्बडा आणि x चे आयगन व्हॅल्यू असेल तर x त्या अनुरूप आयगन वेक्टर असेल तर अल्फा टाइम्स अल्फा हा काही सेट पासून काही कॉन्स्टंट स्केलर प्रमाण आहे रियल नंबर। उदाहरणार्थ म्हणून येथे अल्फा ए मध्ये आयगन व्हॅल्यू अल्फा लॅम्बडा असेल तर या अल्फाला लॅम्बडा पर्यंत गुणले जाईल आणि अनुरूप आयगन वेक्टर समान असेल तर ही x प्रॉपर्टी आपण सहजपणे व्हेरीफाय करू शकतो। म्हणून येथे x हा लॅम्बडा x इक्वल आहे की आपल्याकडे आयगन व्हॅल्यू आणि आयगन वेक्टर साठी संबंधित आहे। म्हणून जर तुम्ही इथे अल्फा ने दोन्ही बाजूंनी मल्टिप्लाय केले तर अल्फा आणि हे अल्फा असेल आणि मग हा अल्फा ए आपण मॅट्रिक्स म्हणून मानले, म्हणून अल्फा ए च्या प्रत्येक नोंदीमध्ये मल्टिप्लाय केला जाईल आणि येथे अल्फा टाइम्स लॅम्बडा आहे। म्हणून या संबंधासह आपण काय पाहतो की या अल्फा ए मध्ये आयगन व्हॅल्यू अल्फा लॅम्बडा आहे आणि x हे आयगन वेक्टर आहे। या संबंधापासून मॅट्रिक्सच्या टाइम्स x इंटू काही स्केलर असावे, जेणेकरून येथून आपण असा निष्कर्ष काढू की हा आता लॅम्बडा हा या मॅट्रिक्स अल्फा ए आयगन व्हॅल्यू आहे, ज्यामध्ये आयगन वेक्टर पूर्वीच्या x सारखे आहे। म्हणून आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टरची आणखी एक प्रॉपर्टी आपल्याकडे जर ओव्हर m असेल तर आपण हे m टाइम्सला गुणू। त्यामुळे जर आपल्या m मध्ये आयगन व्हॅल्यू लॅम्बडा पॉवर m आणि अनुरूप आयगन वेक्टर असेल तर x पुन्हा कोणत्याही पॉझिटिव्ह इंटिग्रल m साठी जर आपल्याकडे उदाहरणार्थ x स्क्वेअर असेल तर म्हणून त्याचे आयगन व्हॅल्यू हे या इक्वल आयगन वेक्टरसह फक्त लॅम्बडाचा स्क्वेअर असेल। म्हणून हे देखील आपण सहज पाहू शकतो, कारण आपल्याकडे x हा लॅम्बडा x च्या इक्वल आहे आणि आता आपण उदाहरणांसाठी गुणाकार करू शकतो, फक्त याचा स्क्वेअर करण्यासाठी याचा गुणाकार करू शकतो। म्हणून आपण येथे दोन्ही बाजू गुणू आणि येथे राईट हँड साइडकडे हा लॅम्बडा कॉन्स्टंट आहे, येथे आपण बाहेरच्या बाजूस आणू शकतो आणि नंतर आपल्याकडे x आहे आणि आपण पुन्हा x लॅम्बडा x ने बदलू शकतो। ती लॅम्बडा या संबंधाने लॅम्बडा x च्या इक्वल आहे। म्हणून जर येथे x लॅम्बडा बदलले तर लॅम्बडा x द्वारे मग काय होईल, आपल्याकडे हा लॅम्बडा इंटू लॅम्बडा x मध्ये आहे, म्हणजे लॅम्बडा स्क्वेअर x आहे। म्हणून आपल्याकडे आता येथे स्क्वेअर x संबंध आहे जो सह e चा मल्टिप्लिकेशन होता। म्हणून स्क्वेअर x हा लॅम्बडा स्क्वेअर x इक्वल आहे, हे सांगते की या स्क्वेअर मॅट्रिक्सचा x स्क्वेअर आयगन व्हॅल्यू आहे। येथे लॅम्बडा स्क्वेअर आणि लॅम्बडा हे ते आयगन व्हॅल्यू होते, त्यामुळे या संबंधाने आपण कोणत्याही पूर्णांक m पॉवरसाठी क्यूबच्या स्क्वेअरचे आयगन व्हॅल्यू सहज मिळवू शकतो, कारण पॉवर आयगन व्हॅल्यूमध्ये जाईल आणि उर्वरित आयगन वेक्टर देखील मॅट्रिक्स ए साठी या लॅम्बडाचे आयगन वेक्टर समान असतील। आता येथे पुढील प्रॉपर्टी आपण पाहिली आहे, हा लॅम्बडा स्क्वेअर चे आयगन व्हॅल्यू आहे। आता स्क्वेअर मॅट्रिक्सचे दोन आयगन वेक्टर ज्या दोन डिस्टिंक्ट आयगन व्हॅल्यूशी अनुरूप आहेत, तर आपण येथे काय सिद्ध करू की दोन डिस्टिंक्ट आयगन व्हॅल्यूशी संबंधित दोन आयगन वेक्टर नेहमी लिनिअरली इंडिपेंडंट असतात। हे निरीक्षण आपण आधीच संख्यात्मक उदाहरणांसाठी पाहिले आहे, परंतु आपण सिद्ध करू शकतो येथे कोणत्याही मॅट्रिक्ससाठी अधिक जनरल मॅट्रिक्ससाठी आपण हा निकाल सैद्धांतिकदृष्ट्या सिद्ध करू शकतो। आता आपण काय कन्सिडर करू म्हणजे x1 आणि x2 b2 डिस्टिंक्ट आयगन व्हॅल्यू लॅम्बडाच्या 1 आणि लॅम्बडा 2 अनुरूप 1 आणि लॅम्बडा 2। म्हणून हा लॅम्बडा 1 आणि लॅम्बडा 2 ही दोन डिस्टिंक्ट आयगन व्हॅल्यू आपण गृहीत धरली आहे आणि त्यांचे अनुरूप आयगन वेक्टर
x द्वारे दर्शविल्या आहेत. एक लॅम्बडा 181 अनुरूप आहे आणि x2 या आयगन व्हॅल्यू लॅम्बडा 2 अनुरूप आहेत. म्हणून मग अर्थ असा आहे की आपल्याकडे हे संबंध आहे ते या संबंधाचे समाधान करतात की x म्हणजे लॅम्बडा 1 टाइम्स x1 आणि 1 x2 म्हणजे लॅम्बडा 2 x2 इक्वल आहे, कारण ते या आयगन व्हॅल्यू आयगन व्हेक्टरच्या जोडी आहेत. आणि आता आपल्याला हे सांगायचे आहे की हे x1 आणि x2 लिनिअरली इंडिपेंडंट आहेत. म्हणून आपण या लिनियर कॉम्बिनेशन कन्सिडर करू. C1 प्लस C1 प्लस C2 इक्वल 2 शून्य आहे आणि म्हणून येथे हे शून्य वेक्टर आहे जे मी करू शकतो आणि नंतर आपण हे सूचित करू की हे खरे आहे. लिनियर कॉम्बिनेशन शून्य आहे, हे खरे आहे. हे फक्त C1 शून्य आहे आणि C2 शून्य आहे, जेणेकरून हे x1 आणि x2 लिनिअरली इंडिपेंडंट आहेत. म्हणून असे करण्यासाठी आपण येथे C1 आणि हा x1 कन्सिडर करू. त्यामुळे आपण मुळात मॅट्रिक्स या चा दिलेल्या मॅट्रिक्स ने गुणाकार केला आहे. म्हणून आपल्याकडे C1 आहे, कारण C1 कॉन्स्टंट होता. म्हणून आपण येथे C1 टाइम्स x1 आणि नंतर C2 टाइम्स x2 म्हणून C1 टाइम्स x1 आणि C2 टाइम्स x2 हे असे संबंध आहे की आपल्याला या इक्वेशन मधून फक्त a ला गुणाकार करून मिळाले. बरं, तर पुढं आता आपल्याकडे x1 आहे आणि आपल्याकडे x2 आहे, ज्याला आपण लॅम्बडा x1 आणि लॅम्बडा 2 x2 ने बदलू शकतो. म्हणून आपल्याकडे मुळात ही दोन समीकरणे आहेत. आता x1 x1 प्लस C2 x2 इक्वल 0 आहे आणि आपल्याकडे दुसरे इक्वेशन आहे C1 लॅम्बडा x1 प्लस C2 लॅम्बडा 2 x2. खरंच हे अज्ञात आहे. आपण x1 आणि दुसरे C2 x2 म्हणून कन्सिडर करू शकतो. म्हणून येथे आपल्याकडे C1 x आहे आणि येथे आपल्याकडे C2 x2 आहेत. म्हणून या लिनियर इक्वेशनच्या लिनियरली इक्वेशन सिस्टमची ही दोन रूपे आहेत आणि अज्ञात 6 येथे अज्ञात आहेत, 1 x1 आणि C2 x2. त्यामुळे ही दोन लिनियरली इक्वेशन आहेत किंवा ती अज्ञात C1 x1 आणि C2 x2 सह लिनियर इक्वेशन सिस्टम मधील आहेत. त्यामुळे आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत. आता हे C1 आणि C2 इक्वल x2 शून्य आहे आणि या लॅम्बडा बरोबर C1 x प्लस लॅम्बडा 2 C2 x2 इक्वल 0 आहे. म्हणून आपल्याला आता C1 x1 आणि C2 x2 साठी सोडवायचे आहे. म्हणून आपण काय करतो, आपण या इक्वेशन संख्या 1 ला येथे गुणतो. म्हणून आपण हे इक्वेशन लॅम्बडा ने गुणले तर जर आपण येथे गुणले तर आपल्याकडे लॅम्बडा 1 C1 x आणि लॅम्बडा 1 C2 x2 आहे. आणि आता या दोन इक्वेशनसह आपण हे इक्वेशन नंबर 2 सबट्रॅक्ट करू शकतो आणि मग आपण हे लॅम्बडा 2 मायनस हा लॅम्बडा किती मिळेल. हा लॅम्बडा जर हा शब्द कॅन्सल होईल तर आपल्याला लॅम्बडाच्या 2 मायनस लॅम्बडाच्या दुप्पट मिळेल आणि या C2 x2 इक्वल 0 मिळेल. आणि आता आपण जे पाहतो ते म्हणजे हे इक्वेशन C2 हे शून्याच्या इक्वल आहे, कारण हे लॅम्बडा 2 मायनस लॅम्बडा 1 शून्य नसू शकते, कारण आपल्याकडे दोन डिस्टिंक्ट आयगन व्हॅल्यू आहेत आणि हे x2 आयगन वेक्टर आहे जे पुन्हा नॉनझिरो वेक्टर आहे. म्हणून हे इक्वेशन सूचित करते की C2 शून्य असणे आवश्यक आहे, जसे हा लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 2 किंवा लॅम्बडा 2 मायनस लॅम्बडा 1 शून्य नाही आणि x2 देखील शून्य नाही. आणि नंतर या इक्वेशन नंबर 1 वरून पुन्हा येथे C1 प्लस C2 x2 जर आपण या C2 ला शून्याच्या ऐवजी सबस्टिट्यूट करू म्हणजे हे पद शून्य असेल आणि मग आपला हा संबंध आहे की C1 x1 इक्वल 0 आहे आणि पुन्हा त्याच्या युक्तिवादासह, कारण हा x शून्य असू शकत नाही. म्हणून येथे पुन्हा याचा अर्थ असा होतो की C1 हा शून्याच्या इक्वल आहे. हे एक शून्याच्या इक्वल नसल्याने म्हणून आपल्याकडे आता हे C1 शून्य आणि C2 शून्य आहे आणि या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये C1 x1 C2 x2 हे शून्याच्या इक्वल शक्य आहे हे दाखवण्याचा हा उद्देश होता. जेव्हा हा C
एक 0 असतो आणि C2 0 असतो म्हणजे हे आयगन वेक्टर लिनियरली इंडिपेंडंट असतात. त्यामुळे येथे आयगन वेक्टर x1 x2 दोन्ही लिनियरली इंडिपेंडंट आहेत. म्हणून जेव्हा आपण दोन डिस्टिंक्ट आयगन व्हॅल्यूचा विचार केला, परंतु आपण या केसचे अधिक आयगन व्हॅल्यूसाठी देखील सामान्यीकरण करू शकतो. उदाहरणार्थ येथे आपल्याकडे आयगन व्हॅल्यू x1 x2 x3 xr या डिस्टिंक्ट आयगन व्हॅल्यूशी अनुरूप आहे. या आयगन वेक्टरशी अनुरूप हे आयगन व्हॅल्यू आहेत. ते अनुक्रमे लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 लॅम्बडा आर आहे आणि त्या बाबतीत देखील आपण समान युक्ती वापरून हे सिद्ध करू शकतो की हे आयगन वेक्टर लिनियरली इंडिपेंडंट आहेत. म्हणून आपल्याला हा खूप छान परिणाम मिळतो जो डिस्टिंक्ट आयगन व्हॅल्यूशी अनुरूप आहे. आयगन व्हेक्टर लिनियरली इंडिपेंडंट असतात, त्यामुळे x हा आयगन व्हॅल्यू लॅम्बडाशी अनुरूप असलेला आयगन व्हेक्टर असल्यास आपल्याला आणखी एक परिणाम मिळेल. मग हे के x समान आयगन व्हॅल्यू लॅम्बडाशी अनुरूप आयगन व्हेक्टर लॅम्बडा आहे. म्हणून आपण यापूर्वीही असे पाहिले आहे, कारण दिलेल्या आयगन व्हेक्टरचा तुम्ही कोणत्याही कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करू शकता आणि तो आयगन वेक्टर देखील राहील. आणि हे आपण येथे अधिक औपचारिकपणे सैद्धांतिकदृष्ट्या पाहणार आहोत की हे कोणत्याही मॅट्रिक्ससाठी खरे आहे. म्हणून येथे x हा लॅम्बडा x च्या इक्वल संबंध आहे. म्हणून आपल्याला सांगते की लॅम्बडा हे आयगन व्हॅल्यू पैकी एक आहे आणि अनुरूप आयगन वेक्टर x आहे. आणि मग या k टाइमसाठी आपण येथे k ने येशनला k ने दोन्ही बाजूंनी गुणले आणि मग आपल्याकडे k टाइम्स आहे x k टाइम्स या लॅम्बडा x च्या इक्वल आहे आणि मग आपण याला इनटू हे k x असे एकत्र करू शकतो आणि तेथे लॅम्बडा टाइम्स या k x च्या इक्वल आहे. त्यामुळे आमचा असा संबंध आहे की येथे काही वेक्टर लॅम्बडा इक्वल k x वेक्टर आहे, जे आपल्याला सांगते की हा k x हा पुन्हा आयगन वेक्टर आहे. जर x हा आयगन वेक्टर असेल तर k x देखील असेल. कोणत्याही या k आणि नॉनझिरो स्केलरसाठी आयगन वेक्टर येथे जर x हा मॅट्रिक्सचा आयगन वेक्टर असेल तर मग x नंतर x एकापेक्षा जास्त आयगन व्हॅल्यूशी संबंधित असू शकत नाही. त्यामुळे आणखी एक महत्त्वाचा परिणाम असा की हा अनुरूप आयगन व्हेक्टर हा युनिक आहे. जर तुमच्याकडे असेल आणि आयगन व्हेक्टरला लॅम्बडा म्हणू, मग हा x इतर कोणत्याही आयगन व्हॅल्यूशी संबंधित असू शकत नाही. म्हणून त्या अर्थाने तो एक युनिक आहे. म्हणून येथे जर आपण असे गृहीत धरले की दिलेल्या मॅट्रिक्ससाठी येथे x लॅम्बडा 1 x इक्वल आहे, हे आपले अझम्पशन आहे. आपण हे देखील असूम आहे की हे x समान लॅम्बडा 2 x आहे. म्हणजे आपण असे गृहीत धरले आहे की हा x आयगन व्हेक्टर x2 आयगन व्हॅल्यूशी संबंधित आहे, ज्याचा अर्थ लॅम्बडा 1 आणि लॅम्बडा 2 असा आहे. त्यामुळे हे दोन आयगन व्हॅल्यू एकाच आयगन व्हेक्टर x शी संबंधित आहेत. हे आपले अझम्पशन आहे आणि हे शक्य नाही हे आपण आता पाहू. म्हणून या संबंधात आपल्याकडे प्रत्यक्षात लॅम्बडा x हा 2 x इक्वल आहे, कारण त्यांच्याकडे हे वेक्टर x चे समान व्हॅल्यू आहे. म्हणून ते दोघेही इक्वल आहेत, जसे की लॅम्बडा 1 x2 x इक्वल आहे, जे येथे सांगते की लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 2 टाइम्स x इक्वल 0 आहे आणि हा x आयगन वेक्टर आहे, म्हणून तो 0 असू शकत नाही. त्यामुळे साहजिकच येथे लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 2 हे 0 ला इक्वल आहे. म्हणजे लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 2 म्हणजे 0 इक्वल म्हणजे लॅम्बडा 1 म्हणजे लॅम्बडा 2 इक्वल हे x आयगन वेक्टर असल्याने. आणि म्हणून आपले अझम्पशन येथे आहे की आता असे कसे म्हणता येईल की जर आपण 2 आयगन व्हॅल्यू आहेत असे मानले असेल तर ही 2 आयगन व्हॅल्यू एकच आयगन व्हॅल्यू असली पाहिजेत. तुमच्याकडे 2 डिस्टिंक्ट आयगन व्हॅल्यू असू शकत नाहीत जे एकाच आयगन वेक्टरशी संबंधित असतील. तर येथे a मायनस k I मध्ये आयगन व्हॅल्यू लॅम्बडा मायनस k आहे आणि संबंधित आयगन वेक्टर x आहे. त्यामुळे दुसरा परिणाम आहे की हा a मायनस k I जर तुम्ही येथे हा k सबट्रॅक्ट केला तर या नवीन मॅट्रिक्सचे आयगन व्हॅल्यू लॅम्बडा मायनस k असतील आणि संबंधित आयगन वेक्टर x म्हणून राहील. म्हणून हे पुन्हा पाहण्यासाठी आपण या प्रमाणित परिणामापासून प्रारंभ करतो. आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टर म्हणजे x हा लॅम्बडाच्या x इक्वल आहे, जो हा 1 च्या बरोबरीचा आहे
लॅम्बडा एक्सच्या इक्वल आहे। आपण हे के एक्स दोन्ही बाजूंनी सबट्रॅक्ट करू शकत नाही म्हणून येथे लॅम्बडा एक्स वरून आपण हे के एक्स सबट्रॅक्ट केले आहे आणि इथेही के एक्स हीच गोष्ट आहे। तर हे के एक्स शिवाय दुसरे काही नाही कारण हा एक्स फक्त एक्स आहे म्हणून येथे आपल्याकडे के एक्स देखील आहे। आपल्याकडे के एक्स आहे दोन्ही बाजूंनी आपण येथे या के एक्स वजा केले आहे आपण एक्स साठी लिहिले आहे आई एक्स कारण आपल्याकडे मॅट्रिक्स देखील आहे म्हणून आता एकत्र करणे सोपे होईल। त्यामुळे आता हे असल्याने आपण लेफ्ट हँड साइडने हा एक्स कॉमन घेऊ शकतो म्हणजे 1 मायनस हा के आई इंटू एक्स आणि इथेही हा लॅम्बडा मायनस के मध्ये एक्स इक्वल आहे म्हणून या संबंधाने सांगते की जर या मायनस के आईला आयगन व्हॅल्यू लॅम्बडा मायनस के असेल तर या मायनस आई वेक्टरमध्ये आयगन व्हॅल्यू लॅम्बडा मायनस के असेल तर त्याच आयगन वेक्टर एक्स हे असेल। हा दुसरा परिणाम आहे की जर आपल्याकडे हे नवीन मॅट्रिक्स असेल जे फक्त मायनस के आई असेल तर आपल्याला आयगन व्हॅल्यू बद्दल आयगन व्हॅल्यूमधून माहित असेल आणि हे येथे पुन्हा एक इन्व्हर्स आहे की जर ते अस्तित्वात असेल तर फक्त आपण या निकालाबद्दल बोलत आहोत जेणेकरून जर एखादा व्यस्त मॅट्रिक्ससाठी अस्तित्वात असेल तर इन्व्हर्सचे येथे आयगन व्हॅल्यू असेल किंवा लॅम्बडाच्या वर एक आयगन व्हॅल्यू असेल तर जर आपल्याकडे लॅम्बडा 1 लॅम्बडा 2 आयगन व्हॅल्यू असतील तर याचे उदाहरण मग एका इन्व्हर्सला 1 ओव्हर लॅम्बडा 1 ओव्हर लॅम्बडा 2 आयगन व्हॅल्यू त्यामुळे येथे इन्व्हर्सला लॅम्बडावर आयगन व्हॅल्यू 1 असेल आणि अनुरूप आयगन वेक्टर x असेल त्यामुळे आयगन वेक्टर या इन्व्हर्स मॅट्रिक्ससाठी केवळ आयगन व्हॅल्यू बदलणार नाही। हा परिणाम पाहण्यासाठी आपल्याकडे x लॅम्बडा x च्या इक्वल आहे आणि जर आपण दोन्ही बाजूंना इन्व्हर्सने मल्टिप्लाय केले तर राईट हँड साइडला x लॅम्बडा मध्ये इन्व्हर्स आहे तसेच या लॅम्बडा x मध्ये इन्व्हर्स आहे म्हणून आपण दोन्ही बाजूंना या इन्व्हर्सने मल्टिप्लाय केले आहे आणि मग आपल्याकडे हे इन्व्हर्स x इक्वल आहे त्यामुळे बाजूकडील इन्व्हर्स x आहे जे आपल्याकडे येथे आहे इन्व्हर्स x येथे आपल्याकडे इन्व्हर्स x आहे आणि हा लॅम्बडा हा एक कॉन्स्टंट शब्द आहे जो आपण लेफ्ट हँड साइडला घेऊ शकतो जिथे हा एक इन्व्हर्स a हा फक्त आयडेंटिटी मॅट्रिक्स आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे या x सह आपल्याला येथे x देईल आणि हा लॅम्बडा या डाव्या बाजूला जातो म्हणजे आपल्याला 1 ओव्हर लॅम्बडा मिळेल आणि हा इन्व्हर्स x येथेच राहतो त्यामुळे आता आपला काय संबंध आहे की इन्व्हर्स x 1 ओव्हर लॅम्बडा टाइम्स x इक्वल आहे म्हणजे हा 1 लॅम्बडा येथे 1 ओव्हर लॅम्बडा हे या इन्व्हर्स मॅट्रिक्सचे आयगन व्हॅल्यू आहे त्यामुळे इन्व्हर्स x 1 इक्वल आहे ओव्हर लॅम्बडा टाइम्स x म्हणून any ए ट्रान्सपोजमध्ये समान आयगन व्हॅल्यू आहे त्यामुळे any ट्रान्सपोजची समान आयगन व्हॅल्यू आहे आणि जी आपण पुन्हा सहज पाहू शकतो कारण मायनस लॅम्बडा आईचे डिटर्मिनंट हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे जे प्रत्यक्षात आयगन व्हॅल्यू देते म्हणून येथे हे वैशिष्ट्यपूर्ण पॉलिनॉमियलचे मायनस लॅम्बडा आई आहे। आपल्याला डिटर्मिनंटचा गुणधर्म माहित आहे की या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट मायनस लॅम्बडा आई ट्रान्सपोज केलेल्या मायनस लॅम्बडाचा डिटर्मिनंट सारखाच असेल म्हणून ट्रान्सपोज मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट बदलत नाही म्हणून आम्ही येथे वापरलेली प्रॉपर्टी मायनस लॅम्बडा आईचा डिटर्मिनंट त्या मॅट्रिक्स ए मायनस लॅम्बडा आईच्या या ट्रान्सपोजच्या डिटर्मिनंटच्या इक्वल आहे। आता ज्या ट्रान्सपोजची प्रॉपर्टी येथे म्हणते की मायनस लॅम्बडा आई ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज मायनस लॅम्बडा असेल आणि आई ट्रान्सपोज आहे जे पुन्हा आई आहे म्हणून येथे हे ट्रान्सपोज मायनस लॅम्बडा आई च्या डिटर्मिनंटच्या इक्वल आहे आणि दर्शवते की ते स्वतः याचा डिटर्मिनंट आहे म्हणून हे वैशिष्ट्यपूर्ण पॉलिनॉमियल येथे 1 मायनस लॅम्बडा आई ट्रान्सपोज मायनस लॅम्बडा आईच्या वैशिष्ट्यपूर्ण पॉलिनॉमियल प्रमाणेच आहे आणि हा संबंध असे सांगतो की आपल्याकडे any ट्रान्सपोज साठी समान कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे याचा अर्थ ते समान आयगन व्हॅल्यूकडे नेतील त्यामुळे येथे परिणाम असा आहे की any ट्रान्सपोज सारखेच असेल आयगन व्हॅल्यू समान असेल तर any ट्रान्सपोजकडे समान आयगन व्हॅल्यू आहे जेणेकरून हा आणखी एक महत्त्वाचा परिणाम आहे जो आपण या डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीच्या मदतीने सहज शोधू शकतो। पुढील थेरम म्हणून येथे कॅरेक्टरिस्टिक रूट आई
म्हणजे आयगन व्हॅल्यू म्हणजे काही वेळा आपण कॅरेक्टरिस्टिक रूट देखील म्हणतो. त्यामुळे हर्मिशियन मॅट्रिक्सची आयगन व्हॅल्यू रिअल आहे. तर हर्मिशियन मॅट्रिक्स काय आहे? म्हणून आपल्याला माहित आहे की हर्मिशियन आहे स्टार एका कॉन्जुगेटच्या इक्वल ट्रान्सपोज स्टार. याचा अर्थ येथे आपण ट्रान्सपोज घेत आहोत आणि आपण मॅट्रिक्सचे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट देखील घेत आहोत. ट्रान्सपोज हे ज्या इक्वल असेल तर आपण त्याला हेर्मिटियन मॅट्रिक्स म्हणतो. हर्मिटियन मॅट्रिसेससाठी हा परिणाम काय आहे? रूट रिअल आहेत, कारण आपण हे देखील पाहिले आहे की मॅट्रिक्समध्ये सर्व रिअल नोंदी असल्या तरी आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर म्हणून कॅरेक्टरिस्टिक रूट मिळू शकतात. आपण मागील लेक्चर्समध्ये पाहिले होते त्यापैकी एक उदाहरण ज्यामध्ये आपल्याकडे रिअलसह 2 बाय 2 मॅट्रिक्स नोंदी होत्या आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल किंवा आई म्हणजे कॅरेक्टरिस्टिक रूट आयगन व्हॅल्यू नॉन रिअल होती, त्यामुळे कॉम्प्लेक्स होती. त्यामुळे येथे आपल्याकडे किमान हर्मिशियन मॅट्रिक्सचे परिणाम आहेत की या प्रकरणात सर्व कॅरेक्टरिस्टिक रूट रिअल आहेत. जर लॅम्बडा जे कॅरेक्टरिस्टिक रूट असेल आणि लॅम्बडा अनुरूप आयगन व्हेक्टर असेल तर आपण हे दाखवू की हा लॅम्बडा रिअल कसा असावा. म्हणून आपल्याकडे हे x इक्वल लॅम्बडा x हे आयगन व्हॅल्यू आयगन व्हेक्टरच्या संबंधाची प्रॉपर्टी आहे. आपण येथे या x स्टार टर्मद्वारे मल्टिप्लाय करतो, म्हणून x स्टार पुन्हा x चा ट्रान्सपोज आणि त्याच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटमध्ये आपण या वेक्टरद्वारे दोन्ही बाजूंनी मल्टिप्लाय केला आहे आणि मग हा लॅम्बडा एक कॉन्स्टंट टर्म आहे, म्हणून आपण येथे नेहमीच समोर नेऊ शकतो. म्हणून हा x स्टार x आहे, म्हणून आपल्याकडे x स्टार x आहे जो लॅम्बडाच्या x इक्वल आहे स्टार x जो एक संबंध आहे. आणि आता आपण येथे या इक्वेशनच्या दोन्ही बाजू कॉन्जुगेट ट्रान्सपोज घेतो. x स्टार x इक्वल लॅम्बडा x स्टार x म्हणून आपल्याला येथे x स्टार x कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय मिळते आणि येथे देखील आपण हे कॉन्जुगेट पुन्हा हा x स्टार ट्रान्सपोज करू शकतो आणि मग आपल्याकडे येथे प्रॉपर्टीज आहेत की हे x स्टार आणि पुन्हा x स्टार असेल आणि तिथे हे स्टार म्हणजे आई x स्टार किंवा x स्टार असेल जो x असेल आणि येथे देखील x स्टार समान परिस्थिती असेल आणि नंतर x स्टार स्टार x होईल आणि या लॅम्बडाचा कॉन्जुगेट तेथे लॅम्बडा बार असेल. आपल्याकडे हे नाते आहे आणि आपल्याकडे हे नाते देखील आहे x स्टार x इक्वल लॅम्बडा x स्टार x इक्वल आपले हे संबंध आहे. हे x स्टार x म्हणजे लॅम्बडा बार x स्टार x इक्वल फक्त या इक्वेशनमधून कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेतल्याने आपल्याला हे इक्वेशन मिळते. आणि आता आपल्याकडे ही दोन इक्वेशन आहेत ज्यांची लेफ्ट हँड साइड सारखीच असेल, कारण एक स्टार आहे तर इथेही हा स्टार आहे. तर या दोन इक्वेशनवरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की ही राईट हँड साइड 0 इक्वल असावी. याचा अर्थ लॅम्बडा x स्टार x हा लॅम्बडा बार x स्टार x च्या इक्वल आहे. याचे कारण असे आहे की स्टार आणि हा सारखाच आहे, इथे ते सारखेच आहेत, त्यामुळे नैसर्गिकरित्या राईट हँड साइड देखील सारखी असेल आणि आपल्याकडे लॅम्बडा x स्टार x इक्वल लॅम्बडा बार x स्टार x आहे. आणि हा आता काय हे लॅम्बडा सांगते, म्हणून आपण लेफ्ट हँड साइडला लॅम्बडा मायनस या लॅम्बडा बार x स्टार x शून्याच्या इक्वल आणू शकतो आणि x हा आयगन व्हेक्टर आहे, म्हणजे तो 0 असू शकत नाही. x स्टार x 0 असू शकत नाही. येथे लॅम्बडा लॅम्बडा बार इक्वल असणे आवश्यक आहे, कारण हे प्रमाण 0 असू शकत नाही, म्हणून हे 0 असणे आवश्यक आहे. म्हणून येथे आपण पाहिले आहे की लॅम्बडा लॅम्बडा बार इक्वल आहे आणि आपण येथे हेच पाहू इच्छितो की लॅम्बडा रिअल आहेत. म्हणून जर लॅम्बडा हे हर्मिशियन मॅट्रिक्सचे आयगन व्हॅल्यू असेल तर लॅम्बडा हे लॅम्बडा बारच्या इक्वल आहे, म्हणजे ती रिअल नंबर आहे, ती एक कॉम्प्लेक्स नंबर असू शकत नाही. अशाच प्रकारे आपण हे पुढील परिणाम सिद्ध करू शकतो, ज्यात प्रूफच्या तशाच समान रेषा आहेत ज्या आपण नुकतेच केले आहे की या रिअल सिमेट्रिक मॅट्रिक्सचे आयगन व्हॅल्यू देखील रिअल आहेत, जे आपण देखील करू शकतो. आणि रिअल स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सचे आयगन व्हॅल्यू म्हणून इथे आपल्याकडे आहे, याचा अर्थ हे ट्रान्सफरचे मायनस आहेत, त्यामुळे येथे हे रिअल स्क्यू
सिमेट्रिक मॅट्रिक्स पूर्णपणे इमॅजिनरी आहेत, त्यामुळे हे देखील येथे मनोरंजक आहे. अशा मेट्रिसेसची आयगन व्हॅल्यू तर पूर्णपणे इमॅजिनरी किंवा शून्य आहेत की दोन शक्यता ज्या पुन्हा तुम्ही आधीच्या प्रूफचे अनुसरण केल्यास आपण हे देखील करू शकतो. आणि स्क्यू हर्मिटियन मेट्रिसेसचे इजिनव्हॅल्यूज म्हणून हर्मिटियन मॅट्रिक्ससाठी आपण पाहिले आहे. पण आता हे स्क्यू हर्मिशियन मॅट्रिक्स आहे, याचा अर्थ स्टार मायनस ज्या इक्वल आहे, त्यामुळे त्या घटनेसाठी आयगन व्हॅल्यू पूर्णपणे इमॅजिनरी किंवा पुन्हा शून्य आहेत. म्हणून हे आधीच्या प्रूफचे परिणाम आहेत जे आपण येथे सहज पाहू शकतो. आता आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे युनिटरी मॅट्रिक्सची जनव्हॅल्यूज युनिट मॉड्युलसची आहेत, त्यामुळे हे देखील आपण जनरल सिद्ध करू शकतो की आपल्याकडे हे युनिटरी मॅट्रिक्स आहे, म्हणजे हा स्टार आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या इक्वल आहे, म्हणून अशा मॅट्रिसेसला युनिटरी मॅट्रिक्स म्हणतात. म्हणून जर आपल्याकडे युनिटरी मॅट्रिक्स असेल तर आपण आता हे सिद्ध करू की आयगन व्हॅल्यू चे एक मॉड्युलस 1 आहे. याचा अर्थ आपण येथे कन्सिडर करू x लॅम्बडा x इक्वल आहे आणि मग येथे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट बिंदू पुन्हा एकदा x स्टार लॅम्बडा x स्टार इक्वल आहे. आपल्याला काय मिळेल हे पुन्हा आपण या प्रॉपर्टीचा वापर करू, म्हणून x स्टार आणि स्टार इक्वल आहे, याला लॅम्बडा बार x स्टार असेल आणि या x पासून लॅम्बडा x इक्वल असेल आणि या इक्वेशन x मधून स्टार a स्टार लॅम्बडा बार x स्टार असेल. आता आपण प्रोडक्ट पुढे कंटिन्यू ठेवू, आपण येथे प्रोडक्ट घेऊ, म्हणून येथे x स्टार सह प्रोडक्ट 1 x या दोन वेक्टरसह मल्टिप्लाय करा. x हा वेक्टरद्वारे मल्टिप्लाय केले आहे, x हा लॅम्बडा आहे, या लॅम्बडा बार x च्या इक्वल आहे आणि या लॅम्बडा x ने मल्टिप्लाय केले आहे, म्हणून आपण येथे फक्त या दोनचे प्रोडक्ट केले आहे. आणि मग आपण येथे एक स्टार आणि ही संगत पाहतो, म्हणजे आपण हा स्टार एकत्र वापरू शकतो आणि नंतर x येथे लॅम्बडा बार हा लॅम्बडा कॉन्स्टंट आहे, म्हणून आपण सहजपणे बाहेर काढू शकतो आणि नंतर आपल्याकडे x स्टार x आहे आणि मग आपण हे कॉमन घेऊ शकतो कारण हा स्टार ai च्या इक्वल आहे, म्हणून येथे आपल्याकडे आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, म्हणजे ही संज्ञा काहीही नाही परंतु येथे x स्टार आणि x याशिवाय दुसरे काहीही नाही. x स्टार x येथे देखील आपल्याकडे x स्टार x आहे. आपण हा x स्टार x कॉमन घ्या आणि आपल्याला एक मायनस मिळेल, हा लॅम्बडा बार लॅम्बडा आणि तो शून्याच्या इक्वल आहे आणि यासह आपल्याला हा परिणाम मिळतो की हा लॅम्बडा बार लॅम्बडा 1 ओव्हर लॅम्बडा बार लॅम्बडा इक्वल आहे. हे असे नसून लॅम्बडा स्क्वेअरचे एब्सोल्यूट व्हॅल्यू आहे, म्हणून लॅम्बडा स्क्वेअरचे हे एब्सोल्यूट व्हॅल्यू 1 आहे, कारण हे शून्य असू शकत नाही, म्हणून हे शून्य असले पाहिजे, जे आपल्याला सांगते की हा लॅम्बडा बार स्क्वेअर शून्य इक्वल आहे, म्हणजे याचा अर्थ असा की लॅम्बडाचे एब्सोल्यूट व्हॅल्यू 1 असले पाहिजे, म्हणून हे युनिटरी मॅट्रिक्स एकक मॅट्रिक्सचे आयगन व्हॅल्यू युनिट मॉड्युलसचे आहेत. समान परिणाम आपण ऑर्थोगोनल मेट्रिसेससाठी देखील वापरू शकतो, कारण त्यांच्याकडे देखील समान प्रॉपर्टी आहेत. ट्रान्सपोज च्या इक्वल आहे, म्हणून ऑर्थोगोनल मॅट्रिक्ससाठी देखील आपण येथे अशा प्रकारे सर्व समान पायऱ्या सिद्ध करू शकतो आणि आपण पुन्हा हे सिद्ध करू शकतो की त्यांचे आयगन व्हॅल्यू देखील युनिट मॉड्युलसचे आहेत. आयगन व्हॅल्यूचे लोकेशन आता जे आपण मागील स्लाइडमध्ये पाहिले आहे, त्यामुळे आपल्याकडे स्क्यू हर्मिशियन मॅट्रिक्स असल्यास त्यांची आयगन व्हॅल्यू इमॅजिनरी पूर्णपणे इमॅजिनरी आहेत. येथे युनिटरी मॅट्रिक्स ते या मॉड्युलसवर आहेत आणि एक हर्मिशियन मॅट्रिक्स किंवा सिमेट्रिक मॅट्रिक्ससाठी मूल्ये रिअल अक्षावर बसलेली आहेत, म्हणजे ती रिअल नंबर आहेत. म्हणून येथे स्क्यू हर्मिशियन आणि स्क्यू सिमेट्रिकसाठी समान गोष्ट युनिटरी आणि ऑर्थोगोनल आपल्याकडे युनिट मॉड्युलस आहे की ते हर्मिशियन आणि सिमेट्रिकसाठी युनिट मॉड्युलसचे आहेत. आपल्याकडे दोन्हीसाठी समान परिणाम आहे की त्या रिअल नोंदी आहेत. कन्क्लुजनपर्यंत पोहोचत आहोत, म्हणून आपण मॅट्रिक्सच्या या आयगन व्हॅल्यू आणि आयगन वेक्टरचे अनेक प्रॉपर्टीज पाहिले आहेत. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मेट्रिसेसचा विचार केला आहे. जिथे तुमची इमॅजिनरी शून्य असेल तर आयगन व्हॅल्यू रिअल इमॅजिनरी असतील
की नाही हे आपण सांगू शकतो। त्यामुळे येथे या सर्व प्रॉपर्टीजमध्ये एक x म्हणजे लॅम्बडा x इक्वल वापरण्याची सोपी कल्पना होती आणि आपण हे इक्वेशन फक्त हे सर्व प्रॉपर्टी सिद्ध करण्यासाठी वापरले आणि आता सर्व न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन्स न करता त्यांचा वापर केला जाऊ शकतो। या प्रॉपर्टीच्या मदतीने आपण थेट कम्प्यूट करू शकतो। म्हणून हे संदर्भ आहेत। आपण ही लेक्चर तयार करण्यासाठी आणि आपल्या लक्ष देण्यासाठी धन्यवाद देत आहोत।